हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सांगणार आहे बेस्ट इन वेस्ट म्हणजे उरलेल्या पदार्थांपासून थालीपीठ कसं बनवायचं ते. याच्यासाठी लागणार आहे ज्वारीचं पीठ घेतलं आहे, थोडं तांदळाचं पीठ बाइंडिंगसाठी, धणेपूड, जिरेपूड, चवीपुरतं मीठ, कांदा टोमॅटोचं सलाड, हे सगळं माझं उरलेलं कांदा टोमॅटोचं सलाड, तयार केलेले पोहे, भोपळ्याची भाजी, कोथिंबीर मी चिरून घेतली आहे, बटाट्याची भाजी पराठ्यांसाठी केलेली. मी याच्यामध्ये ॲडिशन म्हणजे बीट किसून घेतलंय, टोमॅटोचं सार उरलेलं आणि वरण साधं उरलेलं. हे सगळे पदार्थ आहेत ना, ते मी एकत्र करणार आहे. त्यात ही दोन्ही पिठं घालणार आहे. म्हणजे जसं मला 4-5 माणसांसाठी करायचं असेल तर त्या अंदाजानुसार मी पीठ घालणार. यामध्ये आता मी भोपळ्याची भाजी घेतली आहे उरलेली. तर तुमच्याकडे कुठलीही भाजी शिल्लक असेल फ्रीजमध्ये ती तुम्ही घेऊ शकता. आणि तुम्हाला असं वाटलं की आपल्याकडे एवढे पदार्थ नाही आहेत की ज्याने थालीपीठाला टेस्ट येऊ शकते, तर तुम्ही आलं लसूण पेस्टही त्याच्यात ॲडिशन घालू शकता. हे बघा, हे सगळे पदार्थ जे मी तुम्हाला आधी दाखवले ते मी मिक्स करून घेतलेत, एका परातीत सगळे ॲड करून घेतलेत. पोहे जे मी तुम्हाला दाखवले ते मी ग्राइंड करून घेतलेत बारीक. आणि आता मी ह्याच्यात हे आधी मिक्स करणार त्याच्यात, कारण मी टोमॅटोचं सार घातलंय, ते कितपत ओलसर झालंय हे मी चेक करणार. आणि मगच जेवढं लागेल तेवढं तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ हे मी घालणार आहे. आता आपण बघूया आहे कितपत ओलसर झालेलं आहे. हे मी प्रॉपरली मिक्स करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे कितपत ओलं झालंय. यात मी 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 2 चमचे ज्वारीचं पीठ असं घातलंय ओलसरपणा बघून. आणि आता मी ह्याचे हे मळून घेणार आणि ह्याचे गोळे तयार करणार आहे. हे बघा, मी तेलाचा उपयोग करून थोडंसं तेल त्यात घालून तेलाचा हात लावून मी असे 4 गोळे साधारण बनवलेत, म्हणजे 4 थालीपीठं आपली यात एवढ्या ऐवजमध्ये होतील. आता या तव्यावरती मी हा गोळाट घेतलाय आणि आधी मी स्प्रे केलंय तेल तव्यावरती. आता या पाण्याचा उपयोग करून मी हे थालीपीठ असं थोडं थोडं थापत असं मोठं करणार आणि मग ते गॅसवर ठेवणार आहे. हे बघा, हे थालीपीठ मी आता थापून घेतलंय त्या गोळ्याचं आणि यात थोडे छोटे होल्स केलेत आणि त्याच्यात थोडं थोडं तेल घालणार आणि मी आता ते भाजून घेणार आहे. हे बघा, खमंग आणि खुसखुशीत थालीपीठ तयार आहे. मला जास्त खमंग आवडतं म्हणून मी हे खमंग भाजलंय, पण तुम्हाला कमी आवडत असेल खमंग तर तुम्ही तसं भाजू शकता. हे तुम्ही दह्यासोबत, सॉससोबत, कशासोबतही सर्व करू शकता. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर, लाईक आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. थँक्यू.